जय भीम, नमो बुद्धाय। मी माझं एक चॅनल खोललेलं आहे, त्याचं नाव आहे समतेचा आवाज आणि त्यावर मी माझ्या स्वतः लिहिलेल्या कविता सादर करणार आहे आणि त्यात मी आज तुम्हाला तू आणि मी ही कविता सादर करणार आहे आणि जर का ती कविता आवडली तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी कविता आहे तू आणि मी। तुझ्या डोळ्यात पाहिले मी निरखून, तुझ्या डोळ्यात पाहिले मी निरखून, जे तुला टोचत आहे त्याची कळ माझ्या हृदयात उठत आहे, जे तुला टोचत आहे त्याची कळ माझ्या हृदयात उठत आहे। तू समाज बदलू पाहणारा, तुझी ती चाललेली अस्वस्थ धडपड, तू समाज बदलू पाहणारा, तुझी ती चाललेली अस्वस्थ धडपड आणि काही नव्याने करू पाहण्याची उर्मी, काही नव्याने करू पाहण्याची उर्मी तुला स्वस्थ बसू देत नाही, तुला स्वस्थ बसू देत नाही। तू आणि मी काही वेगळे नाही। आणि मग तू समाज चळवळीत तडफडून उठतो, मग तू समाज चळवळीसाठी तडफडून उठतो, लढतो, झगडतो आणि सत्याचे झेंडे हातात घेऊन गल्ली बोळातून फिरतो, सत्याचे झेंडे हातात घेऊन गल्ली बोळातून फिरतो आणि तुझी ती चाललेली धडपड या सत्याधाऱ्यांना धारेवर धरते, तुझी ती चाललेली धडपड या सत्याधाऱ्यांना धारेवर धरते। आणि मग तुला अडवला जातो, आणि मग तुला अडवला जातो, बडवला जातो, कारण नसतानाही छळवला जातो, कारण नसतानाही छळवला जातो। पण तुझ्या डोळ्यातील आग काही केल्या विझत नाही, पण तुझ्या डोळ्यातील आग काही केल्या विझत नाही। आणि तू आणि मी काही वेगळे नाही, तू आणि मी काही वेगळे नाही। ही माजोरी सत्ता बदलण्याची भाषा तुझ्या तोंडातून काही केल्या पळत नाही, ही माजोरी सत्ता बदलण्याची भाषा काही केल्या तुझ्या तोंडातून पळत नाही। आणि तुझ्यातील संघर्ष पूर्णपणे आज तागायत कुणालाही कळत नाही, तुझ्यातील संघर्ष पूर्णपणे आज तागायत कुणालाही कळत नाही। आणि तुझी अस्मिता सत्याच्या असत्याच्या बाजूने कधीही वळत नाही, तुझी अस्मिता असत्याच्या बाजूने कधीही वळत नाही। आणि तू आणि मी काही वेगळे नाही, तू आणि मी काही वेगळे नाही। सत्य समाजाला दाखवून दिल्याशिवाय तू स्वस्थ बसत नाही, सत्य समाजाला दाखवून दिल्याशिवाय तू स्वस्थ बसत नाही। आणि तुझ्या सत्याच्या बाजूने चाललेल्या लढ्यात तुझ्या हातातला झेंडा घेऊन, तुझ्या हातातला झेंडा घेऊन मीही तुझ्या बरोबरीने आहे, मीही तुझ्या बरोबरीने आहे। आणि म्हणूनच म्हणते मी आणि तू काही वेगळे नाही, आणि मी आणि तू काही वेगळे नाही। आणि अशाच प्रकारे आपल्या समाज चळवळीमध्ये प्रत्येक जण आपल्याला आपल्यासारखाच वाटतो आणि त्यामुळेच मी कविता लिहिलेली आहे तू आणि मी। जय भीम, नमो बुद्धाय। आवाज समतेचा।